नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 4 प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करणे, बालसंगोपन रजा, जुनी पेन्शन योजना आणि रिक्त पदे भरणे संदर्भात मागणी करण्यात आली आहे। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिले असल्याचं समजत आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित 4 मागण्या लवकरच पूर्ण होतील असं चित्र आहे। नक्कीच जर फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या 4 प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतला तर यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अशा परिस्थितीत आज आपण यांना देण्यात आलेल्या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचा नेमका कोणत्या 4 मागण्या उपस्थित करण्यात आल्या या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर बघा या मागण्या मान्य होणार आहेत तर कोणत्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात पहिली मागणी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबद्दल आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना याबाबत शासन आदेश लवकरात लवकर नियमित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे तसेच देशभरातील इतर 25 राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत लवकर निर्णय व्हावा। तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर व्हावी। चौथी मागणी म्हणजे विविध विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावं। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।